राजू भाऊ खूप त्रास दिलेला मला. आम्ही आहे ना राजू भाऊ रडायचं नाही, खूप त्रास दिला मला. याला सोडू नका, ते सोडू नका याला. 5 लाख रुपयाची डिमांड केली त्यांना पगार मागितल्यावर, त्याच्यावर काय बोलाल तुम्ही? मगाशी मी बाईट मध्ये बोललोय, कुणी 5 लाख रुपये मागितलं होतं त्याची खात्री. आज या ठिकाणी खरं तर एक उपोषण करते देवरामजी दामू भांगे, म्हणजे आमचं नाव करी देवरामजी भांग्याचा उपोषण देवरामजी लांडे आणि राजे साहेब आपण दोघांनी मिळून सोडवलेला आहे. आज खरं तर 7 महिने झाले माणसाला कामावर रुजू करून नाही घेतलं, त्यांचा पगार नाही. या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडम आहेत, उपनगराध्यक्ष आहे, या ठिकाणी नगरसेवक आहेत, या ठिकाणी आमचे पोपट दादा, आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून आपण या ठिकाणी आलेले आहोत. खरं तर या ठिकाणी लाजिरवाणी गोष्ट आहे, पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत. मी खरं तर नगराध्यक्ष मॅडमला धन्यवाद देईल. तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारचं कामकाज या 2 महिन्यामध्ये करत असताना पहिलं उपोषण कुणाचं सोडलंय तर खरं तर एक जून दबळा खरं तर मावळ पट्ट्याचं एक सफाई कामगार, त्यांना 6 महिने काम हजर करून नाही घेतलं. पण आज त्यांना आपण खरं तर शिवसाहेबांना मगाशी फोन लावला आणि शिवसाहेबांना मी खरं तर माझ्या आदिवासी वादळी भाषेत सांगितलं का शिवसाहेब, आजचा दिवस हा शिवाजी महाराजांचा जन्मदिन आहे आणि शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या दिवशी एखाद्या गरीब आदिवासी माणसाने जर आत्महत्या केली तर त्याला जबाबदाऱ्या नगरपालिकेचे शिव सगळे अधिकारी राहतील. म्हणून त्यांनी फोनवरती खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना आदेश देऊन टाका. हा आदेश दिलेला आहे नगराध्यक्षांच्या हस्ते, आपण तो आदेश त्यांना देणार आहे. उद्या त्यांना हजर करून घेणार आहेत. या ठिकाणी उपनगराध्यक्ष आमचे मित्र गुरुराम या ठिकाणी हजर झालेले आहेत. आमचे नगरसेवक खरं तर इनामदार सगळे मित्र माझे, म्हणजे सगळी एका बैठकीची मंडळी. पण मी तुम्हाला सांगतो काजळे साहेब, नगरीचा नगराध्यक्ष म्हणजे तो नगरीचा मुख्यमंत्री आहे. तुम्ही मगाशी बोलता बोलता काहीतरी म्हणले, कुणाचा तरी दबाव, काही संबंध नाही. नगर अध्यक्षांचाच नगर शिवाने ऐकायचा आहे. शिव हा नगर अध्यक्षांचा सचिव आहे. त्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो त्यांचा सचिव असतो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो त्यांचा सचिव असतो, गावचा सरपंच असतो त्यांचा ग्रामसेवक असतो. त्याचा नगराध्यक्ष मॅडमचा हा शिव सचिव आहे. नगराध्यक्षांनी सांगायचं, उपनगराध्यक्षांनी सांगायचं, नगरसेवकांनी सांगायचं आणि शिवाने कारभार करायचा. आणि असं जर कोणाला, नगरपालिका कुणाच्या बापाची नाही, नगरपालिका ही गोरगरीब जनतेची आहे. या ठिकाणी खरं तर मी मागाशी सांगितलं 4 वर्ष प्रशासक होतो आणि प्रशासक असल्यामुळं अधिकाऱ्यांना जरा मरगळ आली होती. साहेब इकडे जरा, साहेब अधिकाऱ्यांना जरा मरगळ आली होती. ती मरगळ झटकण्याचं काम आजच्या आंदोलन केलेलं आहे. 6 महिने गरीब माणसाला तुम्ही आदेश दिला नाही, आज त्याला तुम्ही आदेश दिलाय. तुम्हाला तुमच्या शिवसाहेबांनी सांगितलंय का तो, मी आता फोनवर बोललो, जिथं काम करतो तिथं काम करू द्या उद्यापासून. आज हजर करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. पण जर इथून पुढं असा एखाद्या झाडूवाल्याला, सफाईकाराला जर कोणी 6 महिने कामावर नाही घेतला, 6 महिने पगार नाही दिला तर नगरपालिकेला टाळा ठोकल्याशिवाय राहणार नाही असा माझा निशाणा. या ठिकाणी कुणाची नगरपालिका आहे, कुणासाठी आहे? घरपट्ट्या सोडता, डबल घरपट्ट्या, टिबल घरपट्ट्या, आणि मग त्याच्यातून एका सफाई करायला 6 महिने काम होणे, त्याची पोरलेकर काय खात असतील. आणि अशा प्रकारचा आकीपाई आहे इकडं. आणि म्हणून तुम्हाला सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी माझी सूचना आहे, तुम्ही सगळी तरुण आहात, आकीपाय जरा आक्रमक व्हा, केलं तरी चालेल, पण गरीब माणसाला न्याय भेटला पाहिजे. मला करता काजळे साहेब आभार मानायचे. मी बोलता बोलता बोलले, काही झालं तरी चालेल, पण इथं जर अन्याय झाला तर नगरपालिकेमध्ये सहन करणार नाही आणि वरता कोणत्या नेत्यांचा ऐकलं नाही, हे तुमचे महत्वाचे. आणि म्हणून शिवसाहेबांनी जर इथून पुढच्या भविष्य काळामध्ये नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्षाचं ऐकलं नाही तर पक्षही राहील. तुम्ही सर्व नगरसेवकांनी त्या नगराध्यक्षाच्या आणि उपनगराध्यक्ष पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मी सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. साहेब तुम्हाला माझी थोडं वाईट वाटलं सर, ही नगरपालिका बारीक आहे. मी 13 तालुक्याचा, म्हणजे मी पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री होतो. कितीतरी कर्मचारी
13 तालुके माझ्या हातामध्ये होते. लाल दिव्याची गाडी होती. लाल दिवसची गाडी होती. माझा अध्यक्षपद संपेल, लाल दिवस गेलं सगळ्यांचं. मुख्यमंत्री साहेबाचा आणि माझा लाल दिवस सारखाच होता. साहेब एकच होती. पण पद असताना या ठिकाणी पत्रकार मित्र आहेत, सर्वांना सांगतो, हे जर आज याला जर तिथं रुजू करून नसताना घेतला तर आम्ही नगरपालिकेला टाळा ठोकणार होतो. पण शिवसाहेबांनी ऐकला. तो फोन रेकॉर्डिंग झालाय. रेकॉर्ड फोन या ठिकाणी बातमीमध्ये दिसणार आहे. शिवसाहेबांनी आपल्या फोनवर त्यांना आदेश दिला साहेब नगराध्यक्षाच्या माझ्या. त्याच्यामुळे त्यांना पण आता काही म्हणायचं नाही. त्यांनी आज रुजू करून घेतलंय ते कामाला जातील. पण शिवसाहेबांनी इथून पुढच्या भविष्य काळामध्ये नगरपालिकेचा कामकाज करीत असताना कुणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक आम्ही बाहेरची माणसं तेवढ्या पुरतं येऊ, पण बाहेरच्या माणसाने इथं लुडबुड करण्याची गरज नाही. आणि म्हणून सत्ता ही काम करण्यासाठी असते. आदरणीय खरं तर अजितदादा पवारांचा आदर्श घेतला. आज अजितदादा आपल्यात नाहीयेत. तर दादाचा आदर्श घेतला तर हेलिकॉप्टरच्या बाजूबाजूने दादाची कागद पडली. दादा आपल्या तरी आज नाहीयेत, तरी दादांचा आदर्श घ्या. आता सगळ्या नगरसेवकांनी चांगल्या प्रकारचं काम त्याने करा. अधिकचं काय बोलत नाही, उशीर बराचसा झालेला आहे. बोलायचं आणि म्हणून निश्चितपणे मला कोणी फोन केला तो मगाशी? मी केलं तसं. तुम्ही केलता. तुम्ही किती वेळा फोन केला मला? 7 वेळा तुम्ही केला. सगळं तुम्ही दोनदा पत्रकार केला, 9 वेळा तुम्ही. म्हणजे जवळजवळ मला 10-15 फोन आलते. सगळ्यांना माहित होतं इथं वादळ आल्याशिवाय इथं कार्यक्रम करेक्ट होणार नाही. पण मला अभिमान वाटला. माझा फोन नगराध्यक्षाला गेला. 4 मिनिटांमध्ये नगराध्यक्ष मॅडम इथं आल्या, उपनगराध्यक्ष आला, नगरसेवक तुम्ही सगळे आले. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. या नगरपालिकेमध्ये इथून पुढच्या भविष्य काळामध्ये पत्रकार मित्रांनो, शिवसाहेबांनी जर आता खोटं काम केला आणि सफाईकारांना जर अन्याय केला तर यदा कदाचित त्यांना सुट्टी आम्ही देणार नाही. ही नगरपालिका किती वर्ष काम केलं तुम्ही? इकडे जरा 30 वर्ष. 30 वर्षे. काय पगार आहे तुम्हाला? 70-80. गाव कोणतं तुमचं? मला कधी भेटले तुम्ही? काल परवा माझ्या घरी ते निवेदन घेऊन आलते. कांगाल तर एक देवराम भांगे म्हणून माणूस आहे, त्यांची मंडळी इकडेच आहे. आता ही महिला बिचारी रडत होती मगाची. किती वेळा फोन केला आम्हाला सकाळी? 7 वेळा फोन मी कुठे होतो? किल्ल्यावर. शिवनेर किल्ल्यावरती मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला होतो. 7 वेळा फोन केला. नशीब शिवसाहेब माझ्याकडून वाचले. नाही तर हे पत्र जर करी मुख्यमंत्र्याला गेला असतं ना, शिवसाहेबांचाच कार्यक्रम लागला असता. अहो, गरीब माणूस आहे, सफाईकार, त्याच्यावर खुन्नस. काय काय तर अधिकारी असे आहेत, घर नाही झाडलं स्वतःच, सफाईकारांना त्रास देतात. लांडे साहेब नमस्ते. माझं नाव राजकुमार चव्हाण आहे. मला पण भरपूर त्रास देतात ही लोक. मी अग्निशामकवर असताना यांनी मला टॉयलेटवर टाकलं. यांनी मला मी रेस्क्यूचं काम करतो म्हणून यांना त्रास होतो. मी इमानदारीने काम केलं. 22 वर्ष झाले आज काम करतोय. यांनी मला लय त्रास दिलाय. लय त्रास म्हणजे मी पण हेच पाऊल उचलणार होतो. मी म्हणलं फक्त शिवजयंती होऊ द्या, कारण की मी हे सगळं शांत झाल्यानंतर मी बोलणार होतो. पण याने खूप त्रास दिलेला आहे. मी खूप सहन केलेला आहे. कारण की 2 वर्षापासून मला यांनी लई त्रास दिलेला आहे. कारण की प्रत्येक वेळेस मी कुठं चांगलं काम करत असताना यांनी मला लई एवढं त्रास दिलाय. राजू भाऊ खूप त्रास दिलेला आहे मला. आम्ही आहे ना. राजू भाऊ रडायचं नाही. खूप त्रास दिलाय मला यांनी. याला सोडू नका. ते सोडू नका याला. राजू भाऊ ऐका. चिकचिक केला मला. राजू भाऊ हे बघा, मला खूप त्रास या दिलाय. माणसाचं मी लढायचं. मी या माणसाचा यांनी आवाज आला म्हणून मी पुढे आलो. मला यांनी त्रास एवढा दिला, मी ऐकू शकत नाही. यांनी मला मुकदमचं पद दिलं होतं. मुकदम पद सकाळी ऑर्डर काढली, संध्याकाळी ऑर्डर कट झाली. का बरं? कोणत्या नावाखाली काम करतात ही लोक? राजू भाऊ प्रत्येक वेळेस मला त्रास दिलाय. ऐकून खूप त्रास दिला यांनी. मी यांचं खूप त्रास सहन केलाय. आज मी प्रामाणिकपणे काम करतो, रेस्क्यू टीमचं काम करतो म्हणून यांना त्रास होतो. का बरं? का मी काय सामाजिक काम करतो? प्रत्येक वेळेस काम करतो, जीवावर माझं काम करतो. रेस्क्यू टीम मुळे या माणसाने माणिकडो धरणामधून 3 ते 4 डेड बॉड्या ह्या माणसाने काढलेल्या. ही रेस्क्यू टीमचा 1 नंबरचा माणूस आहे. जर माणिकडो धरणामध्ये माणूस बुडाला, रात्री 3-3 वाजेपर्यंत सडलेल्या बॉड्या ह्या माणसाने केलेल्या आहे. पण अशा माणसाची जर तुम्ही इथं कोणी तुमच्यावर अन्याय होणार असेल
तर हे आदिवासी वादळ तुमच्या पाठीशी राहील, नगरसेवक तुमच्या पाठीशी राहतील, नगराध्यक्ष मॅडम राहतील, उपनगर राहतील. तुम्ही रडायचं नाही, आपण लढायचं. आणि तुम्हाला काय असेल त्या शिवाची मी चर्चा करून आणि मी साक्षीदार आहे. तुम्ही माणिकडो धरणामधून कशा बोड्या काढल्या, तुम्ही तिकडे कोपऱ्या मांडल्या धरणातली सरलेली बॉडी कशी काढले भाऊ, राजू भाऊ. हेच यांना त्रास होतो, कारण की मी प्रत्येक वेळेस रेस्क्यू साठी जातो असतो ना, मी सुट्टी टाकून जात असतो. पण यांना हा त्रास होतो का, हा प्रत्येक वेळेस खालचा माणूस हा वर जातो, यांना त्रास होतो का. मी का एक प्रकार मी ट्रेनिंग केलेली आहे ना, मी ट्रेनिंग केलेली आहे म्हणून मी शांत बसू शकत नाही. मी काम करणार, फक्त प्रत्येक वेळेस मी काम करत असतो. हा, यांना का त्रास होतो मग. बरं ठीक आहे. मला 3 महिने यांनी बसून ठेवला होता, काम सांगत नव्हते मला. राजू भाऊ, तुमचा पण आपण चर्चेतून विषय सोडू, तुम्हाला त्रास होणार नाही. आता वेळ बराचसा झालेले. या ठिकाणी सर्व पत्रकारांचा आभार मानतो, सर्व नगरसेवकांचा आभार मानतो, नगराध्यक्ष मॅडमचा आभार मानतो, उपनगराध्यक्षाचा आभार मानतो. आणि ही जी आजचा त्यांना रुजू करून घेतलेलं पत्र आहे, हे सर्वांच्या साक्षीने नगराध्यक्ष मॅडमच्या हस्ते, आणि खरं तर आम्ही त्यांना इथे हे पत्र देतोय. आणि तुम्हाला राजूभाऊ सांगतो, तुम्ही इथं नुसतं जुन्नर नगरीत नाही, तर खरं तर तुम्ही माणिकडो धरणामध्ये कुठलाही माणूस बुडू द्या, एखादा माणूस कड्यावरून खाली उडू द्या, रिक्सटच्या माध्यमातून या फकड्यांनी आणि काय गरिबांना अन्यायाला वाचा फोडलेला आहे. आणि म्हणून यांच्यावर जर कोणी अन्याय करत असेल त्याचा मी निषेध करतो. आणि निश्चितपणे तुम्हाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे प्रयत्न करूया. घाबरायचं नाही, रडायचं नाही, आता लढायचं. आणि हा आदेश नगराध्यक्ष मॅडमच्या हस्ते ते तोंडी बोलतात, लेखी आदेश नाही, ते 5 लाख रुपयाची डिमांड केली त्यांना. ते हे बघा आदेश आपण दिलेला आहे. अध्यक्ष सुतार साहेबांनी उपनगराध्यक्ष आता काय पण काढू नका पत्रकार बंधू. हे बघा काय बोलतो सर्वांच्या साक्षीने आपण हा आदेश दिलाय. तुम्ही उद्या आधार व्हायचं, अडचण आलं तर आम्हाला येऊन भेटायचं. नाही, ते साहेब ते ऐका ना साहेब, शिवणची उद्या चर्चा करतो, तुम्हाला सगळ्यांना न्याय भेटेल. ऐका ना साहेब 5 लाख रुपयाची डिमांड केली त्यांना पगार मागितल्यावर, त्याच्यावर काय बोलाल तुम्ही. मगाशी मी बाईट मध्ये बोललोय, कुणी 5 लाख रुपये मागितलं होतं त्याची खात्रीशीर आपण माहिती घेऊ. आणि जो कोणी असा अधिकारी असेल त्याला आम्ही निलंबन करण्याचा तशी तरतूद करू, की जर कोणी 5 लाख रुपये मागणार असेल मग आपण करून घेऊ. चला 10,000 करून द्या.